विवेकानंदांनी खूप छान व्याख्या केलेल्या आहेत. पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, आणि तिसरी एक टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, महापाप म्हणजे काय. विहित कर्म करणं पुण्य, निषिद्ध कर्म करणं पाप, आणि विहित कर्म माहिती असून न करणं त्याचं नाव महापाप. विवेकानंदांचे 3 शब्द आहेत, मेरिट, डिमेरिट आणि ग्रेटर डिमेरिट. आता हे अजून सोपं करून सांगतो. तुम्हाला विहित कर्म माहिती आहे, ते केलं म्हणजे मतदानाचा दिवस माहिती आहे, तुम्ही ते मतदान केलं, दिस इज मेरिट, यालाच पुण्य म्हणतो. निषिद्ध कर्म, उद्या मतदान आहे माहिती आहे, स्वतः वोटिंग करून आलाच, बोगस वोटिंगला पण त्यानं मदत केली, घरी आला, शाई पुसली, दुसरं मतदान केलं, मतदानाला लोक पळून नेले, निषिद्ध कर्म, यालाच पाप म्हणायचं. आणि ह्याच्यापेक्षा ग्रेटर डिमेरिट, महापाप कोणतं, उद्या मतदान आहे माहिती आहे, पण सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यात, गाडी काढली आहे, महाबळेश्वरला गेला. निषिद्ध कर्म तुम्ही स्वतः तर अजिबातच करू नका, ते सर्वथैव त्याज्य आहे. स्वतः न करता दुसऱ्याकडनं, आपण ज्याला प्रॉक्सी म्हणतो ना, मी कुठं केलंय, दुसऱ्याकडून करून घेऊ नका. हा दुसरी स्टेप झाली. आणि त्याच्या बियॉन्ड, की ज्याची आत्ता समाजाला जास्ती गरज आहे, निषिद्ध कर्म होत असताना तुमच्या डोळ्या देखत माझा याच्याशी काय संबंध म्हणून गप्प बसू नका. निवडणुकीच्याच भाषेत सांगतो, मतं विक्रीला काढून स्वतः पाकिट घेऊ नका. मला माहीत नव्हतं, मी बाहेर गेलो होतो, माझ्या पत्नीनं घेतलं, माझ्या मुलाकडं देऊन गेले, दुसऱ्याकडनं घेऊ नका. आणि गल्लीमध्ये किंवा भागामध्ये पाकिट वाटपाचा कार्यक्रम होत असेल तर खिडकी लावून माझा त्याच्याशी काय संबंध असं म्हणून बसू नका. पोलिसांना कळवा, निवडणूक आयोगाला कळवा, कारण या 3 घटनांच्या मध्ये तुम्ही पापाचे भागीदार होता.